नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्षाबरोबर डायरी लिहिण्याचा संकल्प बरेच जण करतात आणि रोज डायरी लिहिण्याचे फायदे पण बरेच जण सांगत असतात. तुम्ही पण डायरी लिहिण्याचा संकल्प केला असेल आणि तुम्ही कदाचित डायरी खरेदी पण केली असेल. तुम्ही हा व्हिडिओ बघेपर्यंत कदाचित नवीन वर्ष चालूही झालेलं असेल. पण रोज डायरी लिहिण्याचे तोटे पण काय आहेत हे आपण आज बघणार आहोत. तोट्यांविषयी फारसं कुणी बोलत नाही, तेच आपण आज बघणार आहोत. आणि डायरी आपण नेमकी कशी लिहिली पाहिजे जेणेकरून डायरी लिहायचा आपल्याला कंटाळा पण येणार नाही आणि त्यातून मिळणारे फायदे पण आपल्याला मिळतील, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर मग सुरू करूया. रोज डायरी लिहिण्याचा पहिला तोटा. बरेच जण म्हणतात की रोज डायरी लिहिण्याने आपल्या भावभावना व्यक्त होतात, आपण मोकळे होतो. हे जरी बरोबर असलं तरी त्यामुळे तोटा काय होतो, बऱ्याच वेळी आपण भरपूर सारं लिहितो आणि आपल्याला वाटतं की आपण भरपूर काहीतरी केलेलं आहे, पण प्रत्यक्षात मात्र आपण त्या दिवसात काहीच काम केलेलं नसतं. केवळ लिहायची म्हण किंवा आपण लिहायला लागलो की आपण लिहित जातो 1, 2, 3 पानं लिहित जातो आणि प्रत्यक्षात मात्र आपल्या हातातून काहीच कृती घडलेली नसते. एक काम केल्याचं फॉल्स सॅटिस्फॅक्शन म्हणतात ते आपल्याला मिळतं. त्यामुळे हा डायरीचा पहिला तोटा आहे. आता डायरी लिहिण्याचा दुसरा तोटा बघूया. बऱ्याच वेळी डेटच्या डायरीमध्ये काय असतं, त्याला अर्धं पान किंवा 1 पान दिलेलं असतं आणि आपल्याला नेमकं त्या दिवशी जास्त लिहावं वाटतं. 2 पानं 3 पानं आपण लिहितो. त्यामुळे काय होतं, आपल्या पुढच्या डेट्समध्ये आपली डायरी लिहित जातो आपण आणि नेमकं आपल्याला त्या पुढच्या दिवशी पण लिहू वाटतं. त्यामुळे आपल्याला उगीच चुकल्यासारखं वाटतं. त्यामुळे काय करावी, घेताना डायरी डेटची न घेता डेटलेस घ्यावी, म्हणजे ज्याच्यावर डेट नसते अशी, किंवा साधी नोटबुक घेतली तरी तुम्ही चालेल. पण तुम्ही म्हणाल की आम्ही तर आता डायरी खरेदी केली आहे, काय केलं पाहिजे? तर काय नाही, तिला नॉर्मल नोटबुकसारखी वापरू शकता किंवा सरळ त्या डेटवर काट मारून रेश मारून आपल्याला नॉर्मल वहीसारखीच ती आपण वापरू शकतो. म्हणजे सलग लिहित जायचं, तारीख टाकायची आणि लिहित जायचं. तर रोज डायरी लिहिण्याचा तिसरा तोटा म्हणजे आपल्याला काय होतं, रोज डायरी काही लिहायची नसते. त्यामुळे आपण आज लिहितो, 2 दिवसांचा गॅप घेतो, परत 2 दिवस लिहितो, परत 4 दिवसांचा गॅप घेतो, परत थोडे दिवस लिहितो. पण असं केल्यामुळे काय होतं, आपल्याला जे रिव्ह्यू करायचे असते किंवा रिव्हिजिट करायचे असते काय लिहिलं आहे, तर आपल्याला ते पानं पलटत बसावे लागतात. डेट वाईज दिली तर हे नुकसान होतं. त्यामुळे काय करावे, सरळ एक सलग लिहित जावी डायरी. त्यामुळे आपल्याला रिव्हिजिट करायला पण सोपी पडते, रिव्ह्यू करायला सोपी पडते आणि सुटसुटीत काम होतं सगळं. त्यासाठी आपण सगळ्यात बेस्ट म्हणजे नोटबुकच वापरावी. वापरायला हलकी असते, वजनाला हलकी असते, इकडं तिकडं आपण नेऊ शकतो, पुट्टे जाड नसतात इतके. पण हे जर शक्य नसेल, डायरीचाच फील घ्यायचा असेल, ज्यांनी नॉर्मल खरेदी केली आहे डायरी आता, त्यांनी डेटलेस डायरीसारखी वापरू शकता, त्याला काही अडचण येत नाही. पण काहींना खरेदी नवीन डायरी करायचीच असते, जरूर खरेदी करा, पण ॲक्च्युअल खरेदी करू नका, विंडो शॉपिंग करा तिची. फार तर तुम्ही जाऊन हाताला डायऱ्या त्या बघा, पण खरेदी करताना साधी डेटलेस डायरीज घ्या किंवा नोटबुकच साधी घ्या. डायरी कशावर आणि कशात लिहायची हे आपण आता बघितलं. आता नेमकी डायरी कशी लिहायची ते आपण बघूया. डायरी लिहिताना आपल्याला महत्त्वाच्या घटना, आपल्या भावभावना, आपल्या प्रतिक्रिया, आपल्याला काय वाटलं हे आपण पॉईंट वाईज लिहू शकतो. फार फापट पसारा न लावता छोट्या पॅरेग्राफ्समध्ये किंवा फार तर मुद्देसुद्धाच आपण लिहिलं तर अधिक चांगलं आहे. कधी आपल्याला जास्त लिहावं वाटतं, पण त्यावेळी काय करावं, आपण सेपरेट पानांच्यावर किंवा सेपरेट A4 पेजेस असतात किंवा कुठलीही जुनी आपली पाने असेल त्याच्यावर लिहावं. बऱ्याच वेळा मग काय होतं, आपल्याला 2-3 दिवसांनी किंवा काही दिवसांनी आपल्याला परत असे एकदम आपण लिहिले तर परत 2-3 दिवसांनी मागे वळून बघताना आपल्याला काय वाटतं, उगीचच आपण एवढी पानं लिहिली, उगीचच आपण एवढे कष्ट घेतले आणि हे आता डायरीत कायमस्वरूपी राहणार. त्यापेक्षा जर ते आपण सेपरेटपणे लिहिलं तर थोड्या दिवसानंतर आपल्याला वाचताना वाटतं की याचं काम आता झालेलं आहे, याची काही डायरीत आवश्यकता नाही. मग ते आपण साईडला सेपरेट नष्ट करू शकतो किंवा कचऱ्यामध्ये टाकू शकतो. पण डायरी लिहिताना मुद्देसूद आणि महत्त्वाच्या भावभावना तेवढ्याच न्याव्यात पॉईंट वाईज, जास्त फापट पसारा लावूच नाही. आणि बरेच जण डायरीचा आपल्याला प्लॅनर किंवा टाईम टेबल म्हणून पण वापर करतात, त्यासाठी पण आपण डायरीचा कंबाईनमध्ये वापर करू शकतो. तर हाच होता आजचा व्हिडिओ. हे जर मुद्दे आपण फॉलो केले तर डायरी लिहिण्याचा आपल्याला कंटाळा पण येणार नाही आणि डायरीतून मिळणारे सगळे फायदे आपल्याला मिळतील. त्यामुळे रोज डायरी लिहायची नाही, मुद्देसूद पॉईंट वाईजच लिहायची आणि डेटलेस डायरी वापरायची किंवा नोटबुक साधी वापरू शकतो आपण. तर हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, वंदे मातरम.